सरकारी आणि खाजगी डॉक्टरांचा आज संप पुकारलाय, त्याच्यासाठी आज मोर्चा काढलाय. तर विचारून घ्या यांच्या मागण्या काय आहेत का. सर, आपल्या मागण्या काय आहेत? आमची जुनीच मागणी आहे की जे सगळे होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्यांना CCMP फक्त 1 वर्षाचा कोर्स करून त्यांना ॲलोपॅथिक प्रॅक्टिस आणि सोबतच आमची जी संस्था आहे, सर्वोच्च संस्था महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सदस्यपद देण्याचं आणि त्यांची नोंदणी करण्याचं शासनानं ठरवलेलं आहे. या बाबतीत आम्ही शासनाला वेळोवेळी विनंती केली. 2-3 वेळा त्यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की जोपर्यंत हा सर्व निर्णय कोर्टामध्ये आहे, न्यायालयात आहे, तोपर्यंत यावर काही अशी कारवाई होणार नाही. पण दुर्दैवानं 2-3 दिवसापूर्वी त्यांनी हे सर्टिफिकेट देणं सुरू केलं आणि हा सर्व ॲलोपॅथिक डॉक्टरवर अन्यायकारक असा निर्णय शासनाने घेतल्यामुळं आम्हाला हा आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घ्यावा लागलेला आहे. आम्हाला या सर्व माध्यमात जनतेला एवढं सांगायचं आहे की जनतेच्या सुरक्षितेकरता आणि रुग्णाच्या सुरक्षितेकरता आणि वैद्यकीय क्षेत्राची एक अशी वैशिष्ट्यपूर्ण जे हे राहते त्याची हे सर्व टिकवण्याकरता हे सर्व आमचं आंदोलन आहे. आमचं आंदोलन आजपासून हे जवळपास इनडेफिनिट स्ट्राईक ज्याला म्हणतो त्या प्रकारचं सुरू झालेलं आहे. मी आज सर्वांना विनंती करतो की सर्व जनतेने रुग्णांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमची बाजू समजून घ्यावी. धन्यवाद. आपल्यासोबत काही विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्याशी काय म्हणाल? आजचा जो आम्ही हा बंद पुकारलेला आहे, हा इंडिफिनिट बंद आहे. आमची मागणी सिंपल आहे की त्यांचं CCMP चं रजिस्ट्रेशन MMC मध्ये व्हायला नको. त्यांच्या प्रॅक्टिसला आमचा विरोध नाही, त्यांच्या रुग्णसेवेला आमचा विरोध नाहीये. त्यांनी प्रॅक्टिस जशी चालू आहे तशी करावी, पण त्यांचं काउन्सिल हे वेगळं ठेवण्यात यावं. 2 काउन्सिल एकत्र करणे हे कुठल्याही नियमात बसत नाही. रुग्णांचे हाल टाळण्यासाठी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन दोन्ही काउन्सिल वेगळे ठेवावे, त्यांचं रजिस्ट्रेशन MMC मध्ये करणं बंद करावं. तुम्ही काय म्हणाल? तरी जनतेला आम्ही पहिले हेच सांगू इच्छितो की आमचा जो विरोध आहे तो कोणत्या एका शाखेसाठी नाही आहे. तो जो शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की जो 1 वर्ष कोर्स करून जे तुम्हाला MMC रजिस्ट्रेशन भेटणार आहे त्याची आमची मागणी हेच आहे सरकारकडनं की रद्द करण्यात यावी. आणि जे नवीन रजिस्ट्रेशन चालू करण्यात आले आहे, जे होमिओपॅथिक डॉक्टर्सांना MMC रजिस्ट्रेशन देण्यात आले आहेत, जे आता रजिस्टर झाले आहेत ते रद्द करावे, ही आमची सरकारकडे मागणी आहे. अतुल राऊत, LS मराठी, यवतमाळ.